तर शेतकरी मित्रांनो नमस्कार. वार आहे बुधवार आणि तारीख आहे 10 जून. तर 10 जूनला महाराष्ट्रामध्ये वातावरण कसं असेल? तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तरच तुम्हाला समजेल की तुमच्या भागामध्ये वातावरण कसं असणार आहे आणि पाऊस कोणकोणत्या भागात होणार आहे आणि त्याबद्दल तुमचं काही मत असेल तरी देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका. तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये दुपारी 3-4 नंतर वातावरणामध्ये मोठा बदल होणार आहे आणि संध्याकाळी 6च्या सुमारास महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पाऊस पडणार आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूया की कोणत्या भागात पाऊस पडणार आहे. आपण जर बारामती परिसर जर बघितला, बारामती, फलटण हा जर परिसर जर बघितला, तर या परिसरामध्ये काही प्रमाणात पाऊस पडू शकतो. म्हणजे जास्त नाही, पण काही प्रमाणात या भागात पाऊस होऊ शकतो. हा अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे संध्याकाळी 6च्या सुमारास. जास्त नाही पण भुरभुर होऊ शकते. त्याचबरोबर आपण जर सातारा परिसर बघितला, त्याचबरोबर वाई परिसर बघितला, महाबळेश्वर परिसर बघितला, तर या परिसरामध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. महाडमध्ये देखील तीच परिस्थिती आहे. वातावरणामध्ये बदल होऊन म्हणजेच जास्त प्रमाणात पाऊस नाही आहे, पण ढगाळ वातावरण महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये आहे. आपण इथे लोणावळा, कर्जत हा जर परिसर बघितला, मुरबाड, तर जुन्नर या परिसरात शहापूर, तर ढगाळ वातावरण असणार आहे. कुठल्याही प्रकारचा जोरदार पाऊस आपल्याला दिसत नाही आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण जर संध्याकाळी 7च्या, 6च्या, 7च्या सुमारास जर बघितलं, तर चिपळूण हा जर परिसर जर बघितला, तर येथे पूर्णपणे कोरडं वातावरण आपल्याला दिसत आहे. पण काही भागांमध्ये ढगाळ वातावरण असण्याची देखील दाट शक्यता आहे. आपण जर जयगड, रत्नागिरी, मेरवी, विजयदुर्ग, देवगड, मालवण हा जर परिसर बघितला, तर या परिसरामध्ये ढगाळ वातावरण निर्माण होऊन हलका पाऊस पडू शकतो. त्याचबरोबर कणकवलीमध्ये देखील त्याच पद्धतीची अवस्था आहे. सावंतवाडीमध्ये देखील पाऊस पडणार आहे. पणजीमध्ये देखील केरी, पणजी या भागात देखील पाऊस पडणार आहे. त्याचबरोबर आपण जर निपाणी परिसर जर बघितला, तर निपाणी परिसरात देखील मध्यम पाऊस होणार आहे. कोल्हापूरमध्ये देखील पाऊस पडणार आहे. सांगलीमध्ये देखील मध्यम पाऊस पडणार आहे. तासगाव, विटा, मायनी या परिसरात देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. हा अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण जर सांगोले परिसर बघितला, तर सांगोले परिसरामध्ये ढगाळ वातावरण निर्माण होणार आहे. त्याचबरोबर पंढरपूर या परिसरात देखील कोरडं वातावरण आहे. मोहोळमध्ये देखील कोरडं वातावरण आपल्याला दिसत आहे. सोलापूर त्याचबरोबर इंदी या परिसरात देखील विजयपूर, तिकोटा या परिसरात देखील ढगाळ वातावरण असणार आहे. हा अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण जर अक्कलकोट परिसर जर बघितला, तर अक्कलकोट परिसरामध्ये आपण जर बघितलं, तर रात्री 10-11च्या सुमारास ढगाळ वातावरण त्या भागामध्ये निर्माण होणार आहे. ते अक्कलकोट परिसरामध्ये हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. पण कुठल्याही स्वरूपाचा जोरदार पाऊस होणार नाही. तर सोलापूरमध्ये जर आपण जर बघितलं, तर येथे देखील ढगाळ वातावरण निर्माण होणार आहे. मोहोळमध्ये देखील ढगाळ वातावरण असणार आहे रात्री 11च्या स्वरूपात. तुळजापूरला देखील ढगाळ वातावरण असणार आहे. उमरगा, नलदुर्गा हा जर परिसर बघितला, तर रिमझिम पाऊस या भागात होऊ शकतो. निलंगामध्ये देखील ढगाळ वातावरण असणार आहे. लातूरमध्ये देखील ढगाळ वातावरण असणार आहे. हा अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपण जर पुढे जर बघितलं 10च्या सुमारास, तर अजून उमरखेडमध्ये देखील जोरदार किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस हा रात्री 10 वाजता होऊ शकतो. यवतमाळमध्ये देखील ढगाळ वातावरण निर्माण होणार आहे. पुलगावमध्ये देखील वर्धा, पुलगावमध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. हिंगणघाटमध्ये देखील ढगाळ वातावरण असणार आहे. पांढरकवडा येथे जोरदार स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये होणार आहे. हा अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपण जर बघितलं, तर जिंतूर, परभणी, परळी, त्याचबरोबर परतूर, मेहकर, चिखली या परिसरामध्ये पूर्णपणे कोरडं वातावरण दिसत आहे. वाशिम, हिंगोलीमध्ये देखील कोरडं वातावरण दिसत आहे. अकोला, अकोट या परिसरात देखील कोरडं वातावरण आहे. हा अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा. बोदवडमध्ये जळगाव, त्याचबरोबर पाचोरा, चाळीसगाव, छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड, जालना, पैठण, पाथर्डी, जामखेड, अहिल्यानगर, श्रीरामपूर, वैजापूर, मनमाड, मालेगाव, चाळीसगाव, धुळे, अमळनेर, शिरपूर या भागामध्ये पूर्णपणे आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर सटाणा,
नाशिक परिसर, अकोले परिसरात देखील, जुन्नर या परिसरात देखील पूर्णपणे आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. तर शेतकरी मित्रांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा हवामानाचा व्हिडिओ होता. त्याचबरोबर ज्या ज्या भागामध्ये पाऊस पडणार आहे, त्या भागामध्ये अ, काही प्रमाणात म्हणजेच ढगाळ वातावरणासह पाऊस पडणार आहे. त्याचबरोबर या पावसामध्ये वाऱ्याचा वेग देखील असणार आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. म्हणजे वारा देखील या भागात असणार आहे. हा अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर विजाचं प्रमाण देखील असणार आहे. त्याचबरोबर पुन्हा एकदा विनंती आहे, तुम्ही कोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहतात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.